नमस्कार मित्रांनो, शेतकरी दत्तक योजना भाग 2. आपल्याकडे अनेक वेळा फेब्रुवारी ते मे पर्यंत विजेचं संकट येतो. याच दरम्यान आपल्याकडे पाणी नाही, अनेक भागामध्ये कडक ऊन, यामुळे शेतकऱ्यांचे अतिशय अतोनात हाल होतात. अनेक वेळा असंही बघितलं गेलेलं आहे की मार्च एप्रिल मध्ये आपलाच अन्नदाता शेतकरी हा उपाशी राहतोय. त्याच्या घरात ना तेल ना मीठ, तो चटणी भाकरी खाऊ शकत नाहीये. माझं असं मत आहे, जर या शेतकरी दत्तक योजनेमध्ये जर पैसे जमा झाले, ह्यालाच आता मी ऊर्जा क्षेत्राशी लिंक करतोय. बघा, प्रत्येक डिपार्टमेंट कुठे ना कुठे लिंक करून आपल्याला नवीन नवीन योजना आणायच्या आहेत. आणि सोलर एनर्जीसाठी प्रत्येक शेतीमध्ये विहिरीवर अथवा विहिरीच्या आजूबाजूला आपण जर सोलर एनर्जी प्लांट लावले, त्याच सोलर विजेवर शेती पंप पण चालणार, त्याच सोलर एनर्जीचं जे एक्सेस एनर्जी क्रिएट होणार, जी एप्रिल आणि मे मध्ये कडक उन्हामध्ये जास्त क्रिएट होणार, ती आपल्या शहरी भागांना वापरायला मिळणार. त्याच्याबद्दल त्या शेतकऱ्याला 5-50 रुपये मिळतील. त्याच्यात तो परिवार, तो गरीब शेतकऱ्याचा परिवार चटणी भाकरी तर खाऊ शकेल. ह्या एका योजनेत माझ्या गरीब शेतकरी बांधवाला चटणी भाकरी मिळण्याबरोबर इंडस्ट्रीजला लागणाऱ्या एक्सेस विजेचा जो शॉर्टफॉल आहे, तोही सॉर्ट आउट होऊ शकणार नाही का, याचा डिटेल अभ्यास माझ्याकडे तयार आहे. यावर आपण लवकरच आणखी विस्तृतपणे शासनाशी, राज्य सरकारशी, केंद्र सरकारशी चर्चा करतोय. आज इथंच थांबूया. स्वाभिमानाने बोलूया. मी मध्यमवर्गीय. नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.